श्रावण शुक्ल पौर्णिमा, रक्षाबंधन पर्व. रक्षाबंधन पर्व हे एक पर्व ऐतिहासिक नैमित्तिक पर्व आहे. त्याशिवाय सामाजिक पर्व देखील म्हटलं जातं आणि आध्यात्मिक पर्व देखील म्हटलं जातं. हस्तिनापुर नगरावरती अकंपनाचार्य आदी 700 मुनिराजांच्या वरती उपसर्ग झाला होता. म्हणजेच 4 दुष्ट मंत्र्यांनी 700 मुनिराजांच्या सभोवती मोठा खंदक खणून त्यामध्ये नरमेध यज्ञ केला आणि त्यामुळे जवळजवळ 7 दिवसपर्यंत हा उपसर्ग चालू होता. सर्व मुनिराजांचे कंठ कुंठला होता. म्हणून 700 मुनिराज आणि हस्तिनापुरातील सर्व लोकांनी देखील जोपर्यंत उपसर्ग दूर होत नाही तोपर्यंत अन्नजलाचा त्याग केला होता. वैकृक वृद्धिधारी विष्णुकुमार मुनिराजांनी आपल्या विक्रियाद्वारे हा उपसर्ग दूर केला आणि त्या दिवशी म्हणजे श्रावण शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हा उपसर्ग दूर झाला आणि त्या नगरामध्ये सर्वत्र प्रत्येकाच्या घरोघरी चौका लावून त्या सर्व मुनिराजांचा आहार निरंतराय झाला. त्या दिवशी दूध खीर किंवा शेवयाची खीर वगैरे करून सर्वांचा आहार निरंतराय झाला होता. म्हणजेच सर्व मुनिराजांचे रक्षण झाले म्हणून रक्षाबंधन पर्व म्हणून साजरा केला जातो. आणि पहा, त्या दिवशी रक्षाबंधन पर्वाच्या दिवशी अनेक श्रावक यज्ञोपवीत देखील धारण करतात. म्हणजेच रत्नत्रयाचे प्रतीक म्हणून त्या दिवशी यज्ञोपवीत श्रावक लोक धारण करतात. याच रक्षाबंधन पर्व जे आहे ते सामाजिक पर्व देखील म्हटलं जातं की हुमायून राजा एका राजावरती आक्रमण केला होता. तेव्हा तेथील एका राणीने हुमायून राजाला एक धागा पाठवला आणि त्या राजाने बहीण समजून त्यांचे संरक्षण केले आहे. म्हणून हा सामाजिक पर्व देखील म्हटला जातो. म्हणजे राजाने प्रजाचं पालन, प्रजेने राजाचं पालन, बहीण भावाचं, भाऊ बहीण, आई वडील आपल्या मुलाबाळांचं, मुलं बाळ आई वडिलांचं, साधू संत श्रावक लोकांचं आणि श्रावक लोक साधू संतांची रक्षा, म्हणजे परस्परामध्ये सर्वांचं रक्षण करायचं म्हणजे हा काय आहे की रक्षाबंधन पर्व म्हटला जातो. आणि त्याशिवाय आध्यात्मिक पर्व म्हणजेच की आपलं मन आणि 5 इंद्रियावरती कंट्रोल ठेवला पाहिजे. कारण अनादी काळापासून क्रोध, मान, माया, लोभ या निमित्ताने हा जीव पतित होत आहे. या जीवाचं पतन होऊ लागलेलं आहे. म्हणजे आपल्या आत्म्याचं संरक्षण केलं पाहिजे. पहा, कोणी एकाने धक्का मारला तर 4 लोक त्याला उठवायला येतील, परंतु क्रोध, मान, माया, लोभाच्या द्वारे जर धक्का लागला तर अंतरंगामध्ये कशाने धक्का दिला तर अंतरंगामध्ये धक्का दिल्यामुळे याला कोणीही उठवायला येणार नाहीत. म्हणून आपल्या आत्म्याचं संरक्षण करणं आवश्यक आहे. आणि त्याशिवाय पंचपापाचा त्याग, सप्तव्यसनाचा त्याग, रेशमी वस्त्र, चामड्याचे वस्तू यांचा देखील त्याग केला पाहिजे. सौंदर्य प्रसाधने जे आहेत म्हणजे हिंसक सर्व वस्तूचा त्याग केला पाहिजे. म्हणजे भगवान महावीरांचं जे संदेश आहे जगा आणि जगू द्या याचं आपल्याला पालन होईल. म्हणजे खरं रक्षाबंधन पर्व साजरा केला समजला जाईल. म्हणून भव्य मानवानो की आज आपल्याला की स्वतःच्या जीवाचं रक्षण म्हणजे परिणाम विशुद्धी, आपल्या परिणामाच्या विशुद्धीमुळेच आपल्या आत्म्याचं रक्षण व्हायचं आहे. म्हणजे अनादी काळापासून हा आत्मा पतित झालेला आहे, चारी गतीमध्ये भटकत आहे. म्हणून स्वतःच्या जीवाचं रक्षण करायचं आहे. म्हणजे खरं रक्षाबंधन पर्व साजरा झाला.
आणि त्याबरोबर की हा रक्षाबंधन पर्व म्हणजे सामाजिक पर्व आहे, नैमित्तिक पर्व आहे आणि ऐतिहासिक घटना विशेष पर्व आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला सांभाळायचं आहे, प्रत्येकाने एकमेकांमध्ये परस्परांमध्ये संरक्षण करायचं आहे. ओम नमः.